काला जादू असल्यानंतर घडतं काय 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 फील होतं. आपण चार भिंतीत असतो, आपल्याला वाटतं आपल्याला काय नाही होणार. पहिलं युनिव्हर्स कडनं येणारे संकेत आपण बघूया. जे आपली अंतरात्मा आपल्याला ओरडून ओरडून म्हणत असते की बाबा काहीतरी होतंय. तुळशीचं रोपटं तुमचं उगणार नाही किंवा सुकून जाईल, जळून जाईल, ठीक आहे, विचित्र पद्धतीने जाणार, डायग्नोज करणार, तुम्हाला काही नाही. त्या माळावरती ना असं काळ बुरशी लागते ना, बुरशी तशा टाईपचं व्हायला लागलेलं. त्याच्यावरती 2 मेजर सर्जरी वगैरे झाली. ठीक आहे, ज्या मुलीने कधी हॉस्पिटलचं तोंड बघितलं नाही त्या मुलीला ह्या गोष्टीतून जावं लागतं. तिथे फोटो लावते भेटला तर. सो त्या माळावरती ना असं काळ बुरशी लागते ना, बुरशी तशा टाईपचं व्हायला लागलेलं. ते तुम्हाला काय करायचं आहे, भीमसेनी कापूर, थोडासा सुकलेला कडुनिंबाचा पाला, त्याला सुकवा घरामध्ये आणि तो पाला घ्या आणि 2 लवंगा, हे सगळं एकत्र एखाद्या दूध गाणीमध्ये टाक. बरोबर एक माझा वैयक्तिक अनुभव आहे. आम्ही तिथे गेलेलो काल भैरवच्या चप्पल वगैरे काढताना एक मुलगी दिसली, लांब केस होती तिची, नॉर्मल ड्रेस वगैरे. महाराष्ट्रातल्या कुठल्या अशा जागा आहेत ज्या मला माहिती आहेत. आपल्या भारतात अशा एनर्जेटिकल जागा खूप आहेत, त्यांचे मॅग्नेटिक फील्ड खूप जास्त पॉवरफुल आहे. आपण त्याबद्दल पण डिस्कस करणार आहोत.